आणि शहरी भाग असू दे, उत्तर तालुका असू दे, दक्षिण तालुक्याचा ग्रामीण भाग असू दे, सर्व ठिकाणी प्रचंड बहुमतानं विजय करणार असं सर्व जनतेने मला शब्द दिले। आज आमचं विधानसभा 15 वर्ष मागे गेले का असं वाटायला आहे। प्रचंड राग या सर्वसामान्य जनतेच्या विद्यमान आमदारबद्दल आहेत। त्या ठिकाणी नाव पण घेऊ नका आमदारांचं, अशी भावना या सर्वसामान्य जनतेची आहे। यंदा परिवर्तन होणार असं जनता म्हणत आहेत आणि मला आशीर्वाद देखील दिले जनतेने। पण मला 3 दिवस जेल झालं सिद्धेश्वर कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी, कारखान्यासाठीच मला 3 दिवस जेल झालं। फार मोठा अन्याय झाला आहे। खरं तर चेअरमन साहेबांनी मला आशीर्वाद देणं गरजेचं होतं। मी त्यांच्या परिवारातलाच एक सदस्य आहे आणि फार मोठा अन्याय झाला आहे माझ्यावर आज। प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये उमेदवारांची एक लगबग आपल्याला पाहायला मिळते। मतदारांपर्यंत पोहोचण्याचं खरं म्हणजे एक मोठं आव्हान आहे। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ हा तसा मोठा मतदारसंघ आहेत। अनेक गावांचा यामध्ये समावेश आहे आणि मतदारांपर्यंत उमेदवार पोहोचतात। आज आपण पोहोचलोय विंचूरमध्ये आणि इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील हे आपल्याबरोबर ते आहेत। अमर पाटील, स्वागत आपलं। आणि जेव्हा या सगळ्या विंचूर गावात फिरताय किंवा आता एक दक्षिण सोलापूर मतदारसंघ खरं तर त्यांनी पिंजून काढला, एक प्रचाराचा झंझावात त्यांचा आपल्याला सुरुवातीपासून दिसून येतो। असं लोकांचा मूड कशा पद्धतीचा या मतदारसंघामध्ये? या मतदारसंघामध्ये दक्षिण सोलापूर या मतदारसंघात प्रचंड प्रतिसाद मला मिळालेले आहे। सर्व समाजाने मला पाठिंबा दिलेला आहे। युवा वर्ग असू दे, ज्येष्ठ नागरिक असू दे, महिला वर्ग असू दे, सर्वांनी मला प्रचंड प्रतिसाद दिलेले आहेत आणि पाठिंबा देखील दिलेले आहेत। आणि सर्वसामान्य जनता हे निवडणूक आता हातात घेतलेली आहे आणि 100% मला विजय करणार म्हणून शब्द दिलेत सर्वसामान्य जनतेने। आणि शहरी भाग असू दे, उत्तर तालुका असू दे, दक्षिण तालुक्याचा ग्रामीण भाग असू दे, सर्व ठिकाणी प्रचंड बहुमतानं विजय करणार असं सर्व जनतेने मला शब्द दिले आणि यंदा नक्कीच परिवर्तन घडवणार असं सर्व जनते मला म्हणत आहेत। अमर पाटील यांच्या रूपानं एक युवा उमेदवार या दक्षिण सोलापूर तालुका मतदारसंघातून त्यांनी एक आव्हान निर्माण केलेलं आणि प्रचारादरम्यान एक महत्त्वाचा मुद्दा सातत्याने येत होता की दक्षिण सोलापूर तालुक्याचा विकास झाला नाही। जी अपेक्षा ग्रामस्थांची होती ती नागरिकांची होती, कारण शहरी आणि ग्रामीण असा दोन्ही भाग याच्यामध्ये येतो। विकास या मतदारसंघाचा झाला आणि हा जो मुद्दा सातत्यानं प्रचारात आला त्याची कारणं काय? सध्या विद्यमान जे आमदार आहेत, 10 वर्ष आमदार होते, मंत्री होते, पण म्हणावं तसं विकास झाला नाही। आज आमचं विधानसभा 15 वर्ष मागे गेले का असं वाटायला आहे। आज ग्रामीण भागामध्ये MIDC होणे गरजेचं आहे, नवीन मेडिकल कॉलेज होणे गरजेचं आहे, नवीन कालवे होणे गरजेचं आहे आणि कालव्याच्या माध्यमातून सर्व ग्रामीण भागातील तलाव भरणे गरजेचं आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांना सुविधा मिळणे गरजेचं आहे। खेळाडूंना क्रीडा संकुलन होणे गरजेचं आहे ग्रामीण भागामध्ये आणि शेतकऱ्यांना वेअरहाऊसची मागणी आहे, कोल्ड स्टोरेज होणे गरजेचं आहे। आज हॉस्पिटल, मोठे हॉस्पिटल होणे गरजेचं आहे। सिव्हिल हॉस्पिटलच्या जसं सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर आहे तसं त्याच पद्धतीचं ग्रामीणमध्ये होणे गरजेचं आहे असे। आणि वडापूर येथे बॅरेज होणे गरजेचं आहे, वडकबळ येथे सीना नदीवर बॅरेज होणे गरजेचं आहे। असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आज या तालुक्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये। आणि शहरी भागामध्ये स्वतंत्र जुळे सोलापूर महानगरपालिकाची गरज आहे आणि पाण्याचा प्रश्न आहे, स्वच्छ पाणी आणि रोज पाण्याची गरज आहे। ज्येष्ठ नागरिकांना सुविधा मिळणे गरजेचं आहे, बाल उद्यान केंद्र होणे गरजेचं आहे आणि जिमखाना होणे गरजेचं आहे। अशा विविध प्रश्न सोलापुरात देखील आहेत आणि सोलापूर शहरामध्ये काही ठिकाणी गटारी उघड्यावर आहेत, सिमेंट रस्ते होणे गरजेचं आहे, काही ठिकाणी लाईट पोचले नाही आहेत। असे अनेक प्रश्न या विधानसभा निर्माण झालेले आहेत। लोकांचा राग तुम्हाला दिसून येतोय का? जे विद्यमान आमदार आहेत होते त्यांच्याविषयीचा एक राग तुम्हाला असा प्रचारादरम्यान दिसून आला, म्हणजे लोकांची भावना यामध्ये काय? प्रचंड राग या सर्वसामान्य जनतेच्या विद्यमान आमदारबद्दल आहेत। काही ठिकाणी नाव पण घेऊ नका आमदारांचं, अशी भावना या सर्वसामान्य जनतेची आहे। प्रचंड नाराजीचं लाट या विद्यमान आमदारबद्दल आहे। यंदा परिवर्तन होणार असं जनता म्हणत आहेत आणि मला आशीर्वाद देखील दिलेत जनतेने। अमर पाटील यांच्या उमेदवारात सुरुवातीपासून एक झालं की सगळ्याच मतदारसंघामध्ये उमेदवारांची निश्चिती नव्हती, पण अमर पाटील यांच्या उमेदवारीची मात्र आधीपासून चर्चा होती। कारण संजय राऊत शिवसेनेचे नेते यांनी आधीपासून एक स्पष्टपणे सांगून टाकलेलं होतं की कामाला लागा आणि तुमची उमेदवारी नक्की आहे, मशाल विधानसभेत पाठवणारच असा एक त्यांनी दावा या सभेमधून केलेला होता। आज तो आत्मविश्वास कशा पद्धतीचा आहे की मशाल विधानसभेत पाठवा हे आधीच सांगितलेलं होतं? महाविकास आघाडीचा धर्म पाळून
सर्व निष्ठावान काँग्रेसप्रेमी, निष्ठावान शरदचंद्र पवार साहेबांचे कार्यकर्ते आणि निष्ठावान शिवसैनिक आणि सर्व मतदार बंधू हे प्रामाणिकपणे काम करत आहेत. यंदा मला भरघोस मतांनी निवडून देणार असं सर्वांनी मला शब्द दिलेले आहेत. सर्व दक्षिण सोलापूरचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे म्हणून सर्वांची इच्छा आहे आणि सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवलेले आहेत की अमर पाटीलच आज विकास करू शकतात. सक्षम उमेदवार मला स्वीकारले सक्षम उमेदवार म्हणून आणि 100% बदल होणार यावेळेस असं सर्व जनतेचा विश्वास आहे. साहेब, आणखीन एक असा विषय की सिद्धेश्वर परिवारातीलच धर्मराज काडादी यांची उमेदवारी आहे. हा एकंदरीत प्रकार काय म्हणता येईल, म्हणजे तुमच्या दृष्टीनं त्यांची उमेदवारी किंवा जे चाललेलं राजकारण आहे तर ते कशा पद्धतीचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याला प्रतिसाद मिळणार का? कसं आहे, मी सिद्धेश्वर कारखान्यासाठी चिमणी पडू नये म्हणून मी निवेदन द्यायला गेलो होतो पोलीस स्टेशनला, पण मला 3 दिवस जेल झालं. सिद्धेश्वर कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखान्यासाठीच मला 3 दिवस जेल झालं. फार मोठा अन्याय झाला आहे. खरं तर चेअरमन साहेबांनी मला आशीर्वाद देणं गरजेचं होतं. मी त्यांच्या परिवारातलाच एक सदस्य आहे आणि फार मोठा अन्याय झाला आहे माझ्यावर. आज हे सर्वसामान्य जनतेला अन्याय सहन होऊ नये ही बाब. मतदार जे आहेत ते मतपेटीतून याचं उत्तर देणार. 100% हे सर्वसामान्य जनता आणि हे जनता हे जनार्दन असते. 100% मला आशीर्वादरूपी मतदान करून विधानसभेत पाठवणार आणि मशाल पेटवणारच असं सर्व जनतेने मला शब्द दिलेले आहेत. साहेब, शेवटचा प्रश्न असा आहे की 23 तारखेचं चित्र कशा पद्धतीचं असेल दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी आणि चमत्कार परिवर्तन ज्याचा आपण हे सातत्यानं दावा करतोय, तर ते कशा पद्धतीचं 23 तारखेचं चित्र असेल? 100% महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा अधिकृत उमेदवार म्हणून माझाच विजय होणार आहे. कारण सर्व समाज घटकांनी मला पाठिंबा दिलेला आहे आणि यावेळेस महाराष्ट्रामध्ये देखील महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि 100% महाविकास आघाडी सरकार येऊन सर्वसामान्य जनतेचं न्याय मिळणार आहे आणि सर्व घटकांना न्याय मिळणार आहे या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून, असा मला विश्वास आहे. एकंदरीत आपण बघतोय की अमर पाटील जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की या विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांकडून जी कामं होणं अपेक्षित होतं तर ती झालं नाही. 10 वर्षाचा एक कार्यकाळ मिळाला, पण शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल दोन्हीकडनंही लोकांचं कुठलंही समाधान नाही आणि लोकांमध्ये तो संताप आहे. आणि जेव्हा आपण ग्रामीण भागातून किंवा शहरी भागातून प्रचाराला जातो तिथे अगदी विद्यमान आमदारांच्या बाबतीमध्ये लोकांचा संताप स्पष्टपणे दिसून येतो. याचबरोबर काही विकासाचं विजन आपण लोकांसमोर घेऊन गेलो आहोत, त्याला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. आणि हे सगळं होत असताना जे राजकारण म्हणून आपल्यासमोर दिसतंय तर ते आपल्यासमोर आव्हान नाही आहे, पण दुर्दैवानं असं राजकारण व्हायला नको होतं. पण तरी देखील अशा सगळ्या प्रकाराला तोंड देऊन आपण निश्चितच या दक्षिण विधानसभा मतदारसंघातून जी मशाल आहे ती विधानसभेत पोचणार, यामध्ये कुठलीही शंका नाही. आपला विजय नक्कीच आहे आणि लोकांचा जो मिळणारा प्रतिसाद आहे तो पाहता आपला विजय हा निर्विवाद असल्याचा दावा अमर पाटील यांनी केला आणि दक्षिणमधून निश्चितच परिवर्तन घडेल, चमत्कार घडेल आणि मशाल विधानसभेत नक्कीच पोचणार असा हा आत्मविश्वास अमर पाटील यांनी व्यक्त केला. आपण पाहतो की ग्रामस्थ इथं मोठ्या संख्येने विंचूर परिसरामध्ये आलेलो होतो आणि एक आत्मविश्वास त्यांनी आपल्या ह्या प्रचार दौऱ्यादरम्यान जो त्यांना अनुभव येतो त्याच्या जोरावर त्यांनी व्यक्त केला. अमर पाटील साहेब, तुम्ही खरं तर व्यस्त आहात, गडबडीत आहात आणि त्यातूनही तुम्ही BR न्यूज चॅनलशी हा संवाद साधला, याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.